सचिन का सुनील? पहिल्या चेंडूवरती स्वागत केलाय षटकारानं. फुलटा चेंडू गेला त्या ठिकाणी. थोडासा चेंडू मध्यष्टीवर जोरात टाकण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू फुलटाच गेला आणि शुभम यांनी त्या चेंडूवरती षटकार मिळवला. एक आक्रमक सुरुवात शुभम येळे विरुद्ध टिल्लू चौधरी. ही लढत आहे बेस्ट वर्सेस बेस्ट, परंतु त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न आणि त्यात थोडासा फटका बसला होता. एक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला, एक धाव मिळेल. चेंडू आतमध्ये टाकाल लगेच, अन्यथा नवीन चेंडू त्या ठिकाणी घ्या. धावसंख्या 7, कारण पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. एक धाव त्या चेंडूवरती मिळाली. धावसंख्या 7. थोडस क्षेत्ररक्षणात बदल करतात मिलिंद. सचिन खेळण्यासाठी तयार. फटका फसला होता. थोडासा सर्कलच्या डोक्यावर चेंडू, शॉर्ट मिडविकच्या डोक्यावर चेंडू खेळला गेला, परंतु फटका फसला होता. एक धाव मिळेल. धावसंख्या 8, कारण पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आला होता शुभम याच्या बॅटमधून. तदनंतर थोडंसं मिलिंद यांनी चांगल्या पद्धतीनं चेंडू टाकले गेले. सिंगल एक धाव आली त्या चेंडूवरती. हळूवार टाकलेला चेंडू होता, फटका फसलाय आणि जलबाद. थोडासा ओढून फटका खेळला गेला, कारण उजवीष्टीच्या बाहेर चेंडू टाकला होता, तरी देखील चेंडू ओढून त्या ठिकाणी खेळला. कारण चेंडू उजवीष्टीला जर खेळला असता तर निश्चितच चांगला फटका, परंतु ताकदीनं फटका खेळण्याचा प्रयत्न आणि शेवट डीप मिड विकेट सीमारेषेवरती चांगला झेल टिपलाय आणि या ठिकाणी शुभम येळे जलबाद. थोडीशी त्या ठिकाणी लालच दाखवली होती. हळूवार चेंडू टाकला होता, परंतु उजवेष्टीच्या बाहेर चेंडू ठेवला होता, त्यामुळं थोडासा आडव्या बॅटचा वापर केला. मिड विकेट क्षेत्र थोडीशी बाउंड्री लांब आहे आणि सीमारेषेवर क्षेत्ररक्षण सजवलं होतं. त्या क्षेत्ररक्षकाने चांगला त्या ठिकाणी झेल टिपलाय. नवीन फलंदाज विकास शिंदे. आतापर्यंत चांगली कामगिरी विकास शिंदे यांनी सकाळपासून प्रत्येक सामन्यामध्ये केली. तीच पुनरावृत्ती करतायत का, सातत्य ठेवतायत का, हे पाहायचंय. कारण विकास शिंदे खूप अनुभव आहे त्यांना क्रिकेट खेळण्याचा. अक्कूट टप्प्याचा चेंडू आता पुन्हा एकदा हुकचा फटका आहे. 6 धावा. विकास शिंदे तीच इनिंग चालू ठेवलेलं आहे. प्रत्येक सामन्यात गणित चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करतात. AR गवरान फार्म संघाचे एक विस्फोटक फलंदाज आहेत विकास शिंदे. सातत्य त्यांच्या खेळीमध्ये. पहिला चेंडू थोडासा अक्कूट टप्प्याचा टाकला, त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय. सुरेख टाकलेला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षण आहे. रायना कोणतीच चूक करणार नाहीत. एक धाव मिळेल. धावसंख्या 15. पहिलं षटक 15 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात, परंतु एक गडी बाद केलाय. शुभम येळे यांना तंबूचा रस्ता दाखवलाय मिलिंद यांनी. दुसरं षटक टाकण्यासाठी रैना निशांत घुले उर्फ रैना यंगस्टर खेळाडू आहे आणि
टिल्लू आणि सोमनाथ यांच्या तालमीत तयार झालेला हा गोलंदाज आहे. निशांत गुले, सूरज होले असतील असे कित्येक खेळाडू सोमनाथ चौधरी आणि मिलिंद चौधरी यांनी घडवलेत. आपल्या गावासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी खूप योगदान दिलं आहे मिलिंद चौधरी यांनी देखील. सोमनाथ चौधरी बंधूंची जोडे. सुरेख चेंडू. आता चेंडू पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला. त्या ठिकाणी एसटी रक्षक देखील बीट झालेत आणि पहिले स्लिप दोघेही त्या ठिकाणी चकलेत. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला. एक धाव. गोलंदाज जबरदस्त गोलंदाज आहे. वाईड चेंडू. वाईड चेंडू आहे कारण पहिला चेंडू पडल्यानंतर देखील गिरकी पवास मिळाली होती. दुसरा चेंडू थोडासा उजविष्टीच्या बाहेर ठेवला. सुरेख चेंडू. पुन्हा एकदा यष्टीरक्षक चकल्यात आणि फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी थोडासा चकलाय. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातो. चेंडू सुरेख टाकलाय परंतु थोडासा पहिल्या स्लिपचा क्षेत्ररक्षकाला जरी यष्टीरक्षक जरी चकला तरी पहिल्या स्लिपचा जो क्षेत्ररक्षक आहे त्यानं देखील चेंडू अडवणं गरजेचं, कारण चेंडू पडल्यानंतर आउटस्विंग होतो आहे. ऑफ कटर. सुरेख चेंडू. काय चेंडू टाकलाय. पहिल्या स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरावलाय. एसटी रक्षक आणि विकास शिंदे आश्चर्यचकित झाले त्या ठिकाणी. काय चेंडू पडतोय, कसा चेंडू वळतोय हे देखील समजा नाही, परंतु जास्त वेळ विकास शिंदे शांत थांबणार नाहीत. डेड बॉल. सुरेख षटक हाताळले आत्ताचा निशांत यांनी. इनस्विंग बॉल. आधीचा ऑफ कटर आपण पाहिलं होतं. आत्ताचा चेंडू आतमध्ये आला. तुम्ही स्क्रीनवरती पहा. आधीचा चेंडू ऑफ साईडला टाकल्यानंतर अजूनही बाहेर काढत होता, परंतु आता चेंडू झपकन आतमध्ये आला. पुन्हा एकदा बीट झालेत. मोठा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झलबाद. सुरेख झेल टिपला, परंतु आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायला पाहिजे होता असं देखील त्या ठिकाणी मिलिंद चौधरी म्हणतात. परंतु शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्याने कोणतीही चूक केली नाही. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला. म्हटलं होतं की गोलंदाज चतुर चालाक गोलंदाज आहे निशांत. जबरदस्त चेंडू टाकले आत बाहेर सरळ आणि थोडंसं त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन फलंदाजाचं त्या ठिकाणी बिघडलं आणि मोठा फटका काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. थोडासा फटका फसला. झलबाद. हेमंत ढोणे. एक मोठा फलंदाज आहे. विकास शिंदे जबरदस्त आतापर्यंत कामगिरी केली होती, परंतु आताच्या या सामन्यामध्ये निशांत यांनी त्यांना थोडंसं बॅकफुटला पाठवलं आणि मागं पुढं त्या ठिकाणी चेंडू टाकले. एसट्यांच्या जवळ देखील एसटी रक्षक चिकटून असल्यामुळे थोडासा फुटवर्कचा वापर करता आला नाही, कारण ज्यावेळेस चेंडू गिरकी घेतो त्यावेळेस तुम्हाला चेंडूपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. एसट्यांच्या जवळ एसटी रक्षक असल्यामुळे त्या ठिकाणी विकास शिंदे यांनी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. आल्या उलटा फटका आहे. गॅपमध्ये खेळायचं ऑफसाईडच्या दिशेने. 1 बाउन्स चेंडू 2 बाउन्स. क्षेत्ररक्षण चांगला त्या ठिकाणी अडवलाय, कारण उलटा खेळले होते आणि थोडासा फटका उंच गेला होता. 2 धावा. धावसंख्या 18. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. थोडंसं या ठिकाणी स्कोरिंगमध्ये आमच्याकडून मिस्टेक झाली. धावसंख्या 20 आहे. माफ करा, 18 तुम्हाला म्हटलं होतं. धावसंख्या 20 आहे. या षटकात फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. रैना यांनी सुरेख षटक हाताळले आणि विकास शिंदे यांना बाद देखील केलं होतं. मिलिंद पुन्हा एकदा गोलंदाजी टाकण्यासाठी तयार झालेत.
जबरदस्त वेगाने टाकलेला चेंडू होता. फलंदाजाला वाटलं होतं की चेंडू हळूवार येईल, परंतु भन्नाट वेगाने खांद्याचा वापर केला होता. चेंडू पडल्यानंतर मधल्या ठेवून सरळ गेला यष्टी रक्षक सूरज यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका कव्हरच्या दिशेने. मोठा गॅप आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे जातात. चांगला क्षेत्ररक्षण पाहास. शेवटच्या क्षणी चेंडू आतमध्ये फेकलाय. 2 धावा दरम्यान या फटक्यावरती. एक क्षेत्ररक्षण सजवलं होतं, परंतु थोडासा त्या क्षेत्ररक्षकाच्या थोडासा पुढे चेंडू येऊन आदळला. 2 धावा. पुढे सरसावत स्लोवर 1 रैना आणि उत्कृष्ट झेल. वेल जज कॅच रैना. उलटा त्या ठिकाणी चेंडू टाकला होता. पुढं येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे फ्लॅट दिली होती. फ्लॅट दिल्यानंतर चेंडू उलटा टाकल्यामुळे थोडासा चेंडू झेपला नाही त्या ठिकाणी. फलंदाजाला चेंडू उंच गेला, लांबी कमी, आणि रैना यांनी सीमारेषेवर सुरेख झेल त्या ठिकाणी घेतला. धावसंख्या 22. 3 गडी बाद. AR गावरान फार्म संघाची धावसंख्या 22. 3 गडी बाद झालेत. तिसरं षटक टाकण्यासाठी तयार आहेत ते मिलिंद उर्फ टिल्लो. आल्याला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु क्षेत्ररक्षण होते सीमारेषेवरती. 1 धाव. स्लोवर 1 गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू होता. एक हुशार चाणाक्ष खेळाडू आहे मिलिंद. कित्येक वर्ष क्रिकेट खेळलेत. खूप अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. सर्व त्या ठिकाणी त्यांना चेंडू कसे टाकायचे ही देखील माहिती आहे. पुन्हा एकदा गती परिवर्तन. बॅकअप हँड टाकलेला चेंडू होता. हा चेंडू टाकणं खूप अवघड आहे, परंतु उलटा चेंडू टाकला होता. षटक संपल्याचा इशारा करतायत पंच. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. 3 गडी बाद. फक्त 3 धावा या षटकात खर्च केल्यात. मिलिंद यांनी पहिलं षटक थोडंसं पॉवर प्लेचं त्यांचं मागडं गेलं होतं, परंतु पुन्हा रैना यांनी चांगलं षटक टाकलं होतं, आणि आत्ताचं षटक मिलिंद यांनी फक्त 3 धावा खर्च केल्यात. सुरेख असा गोलंदाजीचं प्रदर्शन. पुन्हा एकदा गोलंदाजी टाकण्यासाठी आलाय तो निशांत उर्फ रैना. नेहमीच रैना फलंदाजाची दैना उडवतो. या ठिकाणी आत्ता देखील पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. आता या षटकात कशी कामगिरी करतायत ते पाहायचं आहे. रैना स्ट्राईकवरती आहेत. शुभम विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता, बंधू रैना यांना तुम्ही त्या ठिकाणी फुटवर्कचा वापर करूनच तुम्हाला त्या ठिकाणी खेळावं लागणार आहे, कारण त्याच्याकडं व्हेरिएशन आहे, स्विंग आहे, ऑफ कटर आहे, इन कटर आहे, स्लोवर 1 आहे, आणि एका दुसरा चेंडू वेगाने देखील टाकतो. व्हेरिएशन असलेला हा गोलंदाज आहे निशांत. सुरेख टाकला चेंडू. सरळ चेंडू टाकला होता. आत्ताचा चेंडू पडल्यानंतर सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाजाला त्या ठिकाणी अंदाज येत नाही. जोपर्यंत तुम्ही त्याचा चेंडू सोडतोय तोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवावं लागेल, अन्यथा तुम्हाला याच पद्धतीचा अंदाज येईल. सुरेख चेंडू. काय चेंडू टाकलाय. एकदा का जर फलंदाजाला रैनाने ओळखला तर रैना निश्चितच त्या ठिकाणी दैना उडवतो. सुरेख थोडासा पुढे टाकला होता आणि बॅटच्या मधोमध घेतला होता, परंतु टायमिंग झालं होतं. मोकळ्या जागेमध्ये चेंडू जाऊन पडला होता. लॉंग ऑफ
सीमारेषेवरील क्षेत्ररक्षक विकास आहे त्यांच्या समोर चेंडू पडला, त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं, दरम्यान एक धाव मिळेल. सुरेख फटका आहे, चांगला फटका होता. डीप कव्हरच्या दिशेने चेंडू गेला होता, परंतु थोडंसं क्षेत्ररक्षण ढिलाई पाऊस मिळाले. फेकी जोरात करायला पाहिजे होती. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत त्या ठिकाणी केला आहे, 2 धावा. परंतु चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन आहे. सांकेतिक भाषा देखील त्या ठिकाणी एकमेकाला इशारा देखील केला जातो. हा चेंडू या ठिकाणी पडेल, तो चेंडू त्या ठिकाणी पडेल. त्या पद्धतीचं यष्टीरक्षक जबरदस्त त्या ठिकाणी खानाखोना एकमेकाला माहीत असता आणि त्या पद्धतीचं चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत असतो. गोलंदाज षटक संपतं. चौथा धावसंख्या 27. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. एक गोलंदाजानं या ठिकाणी फलंदाजाला रोखलंय, कारण दिवसभर आपण खेळत आहात, त्यामुळे खूप दमलेला देखील आहात आणि तीव्र ऊन, कडक उन्हाळा असल्यामुळे या ठिकाणी थोडासा थकवा जाणवतो आणि त्याचा परिणाम आता या खेळावर दिसतो. परंतु गोलंदाजाने आतापर्यंत चांगली कामगिरी केले. थोडासा डावेष्टीच्या बाडागला चेंडू होता, अवांतर चेंडू असेल आणि डिक्लेअर झोनमध्ये देखील चेंडू गेला आहे. 2 धावा आहेत. पहिला स्लिपचा क्षेत्ररक्षक आहे, त्याला देखील चेंडू अडवता आला नाही. यष्टीरक्षकाला देखील चेंडू चकवून गेला. डावेष्टीच्या बाहेर चेंडू टाकला होता. हलकेच स्क्वेअरच्या दिशेने चेंडू गेला, हलकेच खेळून काढला, परंतु क्षेत्ररक्षकाचं पहा, स्लिपचा क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअरच्या ठिकाणी जाऊन चेंडू त्या ठिकाणी अडवला, कारण एक मोठा गॅप आहे आणि बॅटची आतली कड लागून चेंडू तिकडे शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेने चेंडू गेला होता. 1 धाव असेल. पुढे टाकलेला चेंडू होता, थोडासा बॅटच्या पट्ट्यात नीट साधला नाही, कारण चेंडू फ्लाईट रेट टाकला होता, परंतु तरी देखील आडव्या बॅटचा वापर झाला आणि रायनाने क्षेत्ररक्षण केलं. 1 धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावावरती भर त्याचा मोठा फटका येत नाही, कारण गोलंदाज चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मारा करतायत. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहावयास मिळते. मोठा फटका आहे, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, वेल जज कॅच. चांगला झेल शॉर्ट कव्हरवरती हेमंत याने टिपला, उंच गेला होता, परंतु जज केला व्यवस्थितरित्या आणि सुरेख झेल टिपला. हेमंत झेलबाद झालेत. धीरज माने एक क्लासिकल बॅट्समन आहेत. धीरज माने पहिला चेंडू, विकास कोणती चूक करणार आहेत विकास, परंतु त्या ठिकाणी एलिव्हेशन मिळालं नाही, परंतु कारण गोलंदाजानं त्या ठिकाणी चेंडू पुन्हा एकदा चेंडूवरती रोल बोटे फिरवली होती आणि फटका थोडासा लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला फटका लॉंग ऑफ सीमारेषेवरती चांगला झेल विकास यांनी टिपला. नवीन फलंदाज बाबू पांचाळ. किती आउट झाले? धावसंख्या 31, 5 गडी बाद 31, 31 लॉस ऑफ 5 विकेट. बाबू पांचाळ
बाबू पांचाळ यांनी जर षटकार खेचला तर मोर्या कंट्रक्शन यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक प्रति षटकाराचं आणि टिल्लू चौधरी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि बाबू पांचाळ या ठिकाणी आपल्या जाळ्यात अडकवला होता, परंतु त्या ठिकाणी जेल सुटलाय. मोठा फटका खेळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता, कारण बक्षीस लावलं होतं. षटकार खेचण्याचा प्रयत्न देखील केला होता आणि हॅट्रिक देखील या ठिकाणी झाली असती. हॅट्रिक चान्स होता आणि तो हॅट्रिक चान्स गमावला आहे. आणि डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला आहे. 1 धाव असेल. चेंडू आतमध्ये गेलेला आहे. षटक संपलं. 4 किती 33 ना 4-33 4 ओव्हर ना 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33. 5 गडी बाद. शेवटचं षटक आणि हॅट्रिक चान्स देखील आला होता. संधी देखील निर्माण झाली होती, परंतु झेल त्या ठिकाणी सुटला आहे. बाबू पांचाळ यांनी जर षटकार खेचला तर टिल्लू चौधरी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मोर्या कंट्रक्शन यांच्याकडून प्रति षटकारच त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रसाद खलाटे यांच्याकडून मोर्या कंट्रक्शन चेंडू खाली राहिला होता बॅटच्या आतली कड, परंतु एसटी रक्षकाने त्या ठिकाणी चांगलं एसटी रक्षण केलं. डॉट चेंडू गेला. निखिल गोलंदाज आहेत ते. निखिल सामना करणार आहेत बाबू पांचाळ. बक्षीस लावलेलं आहे त्यांना. त्यांचे मित्र आहेत टिल्लू चौधरी. षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं आहे. मोर्या कंट्रक्शन प्रसाद खलाटे यांच्याकडून देखील पारितोषिक आहे 100 रुपयाचं त्यांना प्रति षटकारास. आणि अक्कूट टप्प्यात चेंडू होता, त्यावरती मोठा फटका खेळल्यात, परंतु सूरज यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं सीमारेषेवरती. 1 धाव. शेवटचं षटक आहे हे. 3 चेंडूचा खेळ झालेला. शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ फक्त शिल्लक. बॅकफुटला चेंडू खेळा. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण. 1 धाव. गोलंदाजाने अक्षरशः या ठिकाणी फलंदाजाला रोखले. कोणताही एक मोठा फटका अजून खेळू दिला नाही आणि धावा रोखल्या गेल्या. धावसंख्या फक्त धावफलकावरती 35. आणि चेंडू देखील अतिशय सुरेख होता. टिल्लू देखील त्यांना वेल बॉल फेअर डिलिव्हरी आहे. सुरेख चेंडू त्या ठिकाणी पावायस मिळाला आहे. सुरेख टाकलेला चेंडू होता. हा देखील ब्लॉक चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडू जातोय. शेवटचा चेंडू. सर थांबा सर, झाली बहुतेक ओव्हर. षटक संपलाय. यानंतरचा होणारा सामना आहे दत्तकृपा
कृषी भंडार विरुद्ध पूजा ड्रेसेस दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेक करण्यासाठी टॉस का बॉसमध्ये यायचं. दत्तक कृपा कृषी भंडार आणि पूजा ड्रेसेस वॉरियर्स दोन्ही संघाचे संघनायक टॉस का बॉसमध्ये यायचं नाणेफेक करण्यासाठी.
6 चेंडूमध्ये 6 षटकामध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये मिलिंद चौधरी आणि सूरज होले. 36 धावांची आवश्यकता आहे. 6 षटकामध्ये पहिले षटक टाकण्यासाठी तयार विकास शिंदे आणि सामना चालू होत आहे. एक कमी धावसंख्येचा सामना देखील रोमहर्षक होत असतो, परंतु या ठिकाणी बघायचं मिलिंद चौधरी एक जबरदस्त विस्फोटक फलंदाज आधीच्या सामन्यात त्या ठिकाणी बरसला होता. पहिला चेंडू त्यांचा फेवरेट स्ट्रोक आहे तो स्कोर एकच्या डोक्यावरून चेंडू त्या ठिकाणी धडकवला. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का आणि दुसरी धाव देखील आरामात पूर्ण केले. 2 धावा मिलिंदाच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. सूरज होले विकास शिंदे 2 काढले. अक्कूट टप्प्या चेंडूवरती प्रहार केलाय, अक्षरशः त्या ठिकाणी जबरदस्त तडाखा दिलाय. 6 धावा. म्हटलं होतं मिलिंद चौधरी ऑन फायर. या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण पवास मिळाला आणि 6 धावा वसूल केल्यात. त्यांची ती आक्रमक शैली आहे. किती धावा जरी असल्या तरी या शैलीमध्येच ते फलंदाजी करतात. 28 चेंडूमध्ये 105 धावांची खेळी फलटणमध्ये साकारली होती. मिलिंद चौधरी यांनी शतक आपल्या नावावरती नोंदवलं होतं. पहिला शतकवीर आहे फलटण तालुक्यातील. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. चेंडूला थोडासा खांद्याचा वापर केला होता. बायच्या स्वरूपात त्या ठिकाणी 1 धाव आलेल्या आहे, परंतु खांद्याचा वापर त्या ठिकाणी विकास यांनी केला होता, कारण आधी चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा होता, त्यावरती त्यांनी पुलचा फटका खेळला होता, परंतु तदनंतर चेंडू थोडासा उसळी घेतलेला पाहिला आहे. हेलिकॉप्टर जबरदस्त लँड होत आहे आउट ऑफ पार्क. 6 धावा. हेलिकॉप्टर शॉट खेळावा तर टिल्लू सारखा एकदा का जर चेंडू पट्ट्यात आला तर भिरकवून देतात सीमारेषे पार. 6 धावा. 2 षटकार या षटकात आलेत. आपले इरादे स्पष्ट केल्यात. आक्रमक शैली आहे आणि आक्रमक शैलीचा हा फलंदाज आहे. सुरेख फटका. काय फटका आहे. जागा करून पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला पुन्हा एकदा सीमा पार धाडलाय. पुरेपूर फायदा उठवलाय सर्कलचा. 4 धावा. चौकार षटकारांची आतषबाजी केली आहे मिलिंद चौधरी यांनी. म्हटलं होतं शतकवीर आहे, बायकर मॅन आहे. स्पोर्ट्स सायकली तर कित्येक त्यांच्या नावावरती आहेत, परंतु 2 व्हीलरचा देखील मानकरी ठरलेला हा फलंदाज आहे टिल्लू चौधरी. चौदरवाडी गावचा सुपुत्र आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकला होता. पायावरती चेंडू आला, परंतु फटका देखील पहा क्लास फटका आहे, परंतु नाना यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू सीमा पार गेलाय. क्लासिकल फटका. 4 धावा. एका तंत्रशुद्ध फटका. पायावरती चेंडू. षटक संपलाय. जमिनी समांतर फटका गेला होता. आपण लेदर चेंडूवरती हा फटका पाहतो, परंतु टेनिसवरती देखील सुरेख फटका खेळलेत. पहिल्या षटकात 23 धावा वसूल केल्यात विकास शिंदे यांच्या. फक्त 13 धावांची आवश्यकता विजयासाठी. फक्त 13 धावा आणि एकच षटक संपलेला आहे. अजूनही 5 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बघायची या षटकामध्ये सामना फिनिश करतायत का, कारण स्ट्राईकवरती आहे सूरज देखील माहिती आपल्या बरोबर एक मोठा फलंदाज आहे, त्यामुळे एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आहे. आतापर्यंत आपल्या स्पर्धेमध्ये 81 षटकारांची नोंद झाली आहे. धावसंख्या 23 आहे. 2 षटकार आले होते.
वाईड आणि डिक्लेअर एक 2 धावा आहेत आणि पहिल्या देखील 23 धावा बरोबर आहेत. आत्ताचा देखील वाईड चेंडू आहे आणि डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला त्यामुळं 2 धावा. एक इशारा देखील दिलाय. वाईड चेंडू पुन्हा एकदा थोडासा दिशाहीन चेंडू टाकलाय. चेंडू पडल्यानंतर जास्त बाहेर गेल्यामुळे पंचाने तो अवांतर घोषित ठरवलाय. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु म्हटलं होतं हेलिकॉप्टर शॉट खेळावं तर मिलिंद चौधरी यांनी जबरदस्त शॉट मागाशी खेळला होता, परंतु या ठिकाणी सूरज यांनी देखील चांगला प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या पट्ट्यात आला नाही. 1 धाव मिळाली आहे. सुमित पवार या ठिकाणी आले, त्यांचं सहर्ष स्वागत असेल, परंतु अनेक गंभीर आजारावरती मात करून पुन्हा एकदा मैदानावरती दाखल झालेत सुमित पवार. फटका फसलाय आणि झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. मोठ्या फलंदाजाला बाद केला. थोडासा त्या ठिकाणी गोलंदाजाने देखील आपला त्या ठिकाणी आनंद व्यक्त केलाय, कारण फलंदाज समोर मोठा होता. मिलिंद चौधरी जलबाद. मिलिंद यांनी 24 धावा वसूल केल्या. चौकार षटकाराची आतषबाजी केली होती आणि मोठा फटका काढण्याच्या पर्यंत थोडंसं या ठिकाणी जलबाद झाला, परंतु औपचारिकता बाकी आहे. आपल्या संघाला विजयाच्या समीप आणून ठेवलं. एका षटकार त्यांनी आक्रमण चालवलं होतं विकास शिंदे यांच्यावरती. चौकार, षटकार आणि कव्हर ड्राईव्ह, काय फटके खेळले होते. देखणे फटके, दर्जेदार फटके, क्रिकेटच्या पुस्तकातील फटके पाहायला मिळाले होते मिलिंद चौधरी यांच्या बॅटमधून, परंतु एक पुलचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॅट चिकट आणि झलबाद. वाईड चेंडू आहे. अवांतर धावा त्या ठिकाणी या षटकात जरूर आल्यात, परंतु टिल्लू यांना जलबाद केला या गोलंदाजानं. एकच धाव. कोणत्या प्रकारची गडबड करताना दिसत नाहीत फलंदाज, त्यांना माहिती आहे, कारण एक सोपं आव्हान आहे. अगदी थोड्या धावा करायच्या असल्यामुळे एकेरी दुहेरी धावा घेत आहेत. सुरेख चेंडू. आता पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. षटक संपल्याचा इशारा करतायत पंच. माफ करा, बाईकच्या स्वरूपात त्या ठिकाणी 1 धाव आहे. निर्धाव चेंडू गेलाय. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 5 धावांची आवश्यकता. 25 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 धावांची आवश्यकता. धोनी स्टाईल किंवा विराट कोहली स्टाईलने सामना फिनिश करतायत का पाहायचं आहे सूरज. आणि पॉईंटच्या डोक्यावर चेंडू भिरकावला. डिक्लेअर झोनमध्ये जातोय. 2 धावा. 2 धावा आहेत. आता षटक संपला. अजूनही 3 धावांची आवश्यकता विजयासाठी. औपचारिकता बाकी आहे. धीराज गोलंदाजी टाकण्यासाठी आलेत, कारण या ठिकाणी फक्त 3 धावांची आवश्यकता आहे.
सामना करणार आहेत निखिल. फुलटॉस जबरदस्त सामना या ठिकाणी सामना जिंकलाय विना हॉलिडेज संघाने या ठिकाणी जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं आणि आपला विजय सिलसिला कायम या ठिकाणी ठेवला आहे. अभिनंदन असेल.